मित्रांनो, तर आज आपण आपल्या आजीनी सांगितलेल्या 4 वर्ष आजीनी जी गोष्ट सांगितली आजी आणि नातवांची, त्याच गोष्टीचा आज महाअंतिम सोहळा आहे. सगळ्यांनी ऐका आमचा महाअंतिम सोहळा. महाअंतिम सोहळ्यामध्ये आपण जी गोष्ट सांगणार आहोत त्या गोष्टीची सुरुवात करतील सुप्रियाजी. सुरुवात करा. नमस्कार. मी सुप्रियाजी. माझं किती नातू आहे? 3 नातू आहे मला. एक ओम, एक अद्विका, एक कवी. हे तिघांचा गोष्ट मी ओमला सांगत असते आणि गोष्ट सांगताना आम्ही तिघं एकत्र असतो. आणि पण आता चालू तर करा. 1 मिनिट तर ह्याच्यातच जातोय तुमचा. चालू करा. मग आम्ही सगळ्यांनी ठरवतो की आता लॉकडाऊन आहे, काय करावं. नाही वनवासाची. मग तेच ना, लॉकडाऊन आहे तर आजी पण रिटायर्ड झाली, आपण वनवासात जाऊ म्हणतो नातू. बरं ठीक आहे बाबा, जाऊ म्हणते सुप्रियाजी. मग सुप्रियाजी तयार होते ना वनवासात जायला. तिच्या बरोबर नातू आणि नवरा, सून, मुलगा सगळेजण तयार होतात. आणि मैत्रीण म्हणजे कोण? माझ्या माधवी आबांची विहीण, ओमची नानी, बाबांची सासूबाई आणि आबांची विहीणबाई, असं सगळेजण तयार होतात. मग तयार झाले की झाले. ओम म्हणतो कशाने जायचं आजी? मला आजी म्हणते आपण बैलगाडीतनं जाऊ, नाहीतर टांग्या गाडीने जाऊ. ओम म्हणा बैलगाडी. गीर जंगल बैलगाडीमध्ये जाऊ म्हणतात. बरं ठीक आहे म्हणतात. मग बैलगाडीवाल्याला बोलवतात, त्याला विचारतात आपल्याला गीर जंगलाला जायचं. मग तो म्हणतो 24 दिवस किती रुपये लागतील? आजी म्हणते फक्त 45 रुपये. अरे बापरे, 45 रुपये. माझी खुश होऊन जाते. चला 45 म्हणजे किती? 45 रुपये. मग आजी खुश होऊन जाते. मग चला चलतात सगळेजण. मग आजी म्हणते आता आपल्याला डब्बा वगैरे घ्यायचा आहे का रे ओम? ओम म्हणतो काही नको आजी, तिथे सगळं मिळते म्हणते. आणि मध्ये मध्ये स्टेशन लागेल ना आपल्याला, त्याच्यामध्ये आपण काही असं घेऊन घेऊ. मग आजी म्हणते ठीक आहे बाबा. मग आपल्या कपडे वगैरे घेतात, मग निघतात बैलगाडीतनं निघाले. आजीला झोप यायला सुरुवात होते. आजी म्हणते अरे केवढं जोरात चालवतो हा, झोप येते मला. आणि ड्रायव्हर ओम आपल्या ओळखीचाच असतो. ओम दिनेश म्हणून ओमच्या ओळखीचा एक ड्रायव्हर असतो, बैलगाडीवाला. मग सगळ्याजण चालता एक मोठ्या नदी येते. मग ओम म्हणतो आपण ह्या नदी जर नाही ओम मग त्या नदीच्या पार जंगल असतं. आता ह्या नदी त्या गीर जंगल, तर आता गीर जंगलापर्यंत पोहोचायला ती नदी एवढी मोठी असते, म्हणजे हे ड्रॉवर टू हे ड्रॉवर एवढी मोठी नदी. आणि ते मला फोटो म्हणजे गीर जंगल. बापरे. मग आजी तयार होते, चालतात. मग बैलगाडी तो थोडं मागे घेतो आणि धन एकदम फास्ट घेऊन एक उडी मारतो. कुठे? त्या पाण्याच्या ओलांडा. अरे बापरे, मोठी उडी मारतात. आजीचा जीव एकदम असा घुसमरून जातो. सगळ्यांचे श्वास एकदम असे रुकावून जातात. तो जेव्हा असं धावत येतो आणि एकदम ते एवढ्या मोठ्या नदीवरून अशी उडी जेव्हा मारणार, त्याच्या मागे कवी आणि अद्विका पण चाललेलं असतात. आजी रागवते ते तर बैलगाडीमध्ये असतात. मग तो ओलांड्यावर धाड एकदम क्रॅश लँडिंग. मग अद्विका कवीन म्हणतात आम पण जाएंगे, आम्ही पण जाऊ म्हणतात. काय नदी ओलांडून ओम दादा सारखं. नाही सगळेच एक साथ, सगळे बसले असतात ना. मग ते एक चाक त्याचं तुटतं एवढी मोठी उडी घेतल्यामुळे. मग तिकडे समोर जाऊन बसतात. मग ते टांग्या गाडी थांबल्यावर आजी म्हणते मग आता काय करायचं? नाश्ता करायचा का? नाही आजी आंघोळ करायचं नदीमध्ये. आंघोळ करायचं कपडे. मग तिकडेच एक तळ असतं त्या जंगलात, त्या तळामध्ये आंघोळ करतो. मग ओम म्हणतो चला आता आपण गुहा बांधायला सुरुवात करू. झालं. मग आजी एकदम श्रीराम जय राम म्हणत बसते. मग ओम काय म्हणतो मला काही
इलेक्ट्रिकल वायर्स आणतात. एक काचेची अशी बॉटल सारखं छोटीशी इवलीशी बॉटल, मग ते आणतात आणि एक दोरी, मग ते करून एक लाईट लावतो. मग आजी काय करतो, नानी आणि आजी दोघं मिळून असं खंब्या नाही असं झाडाचं हे कापतात आणि मग त्याचा एक दरवाजा बनवतात. आणि ते गुहाला मग दरवाजा देतात मला. आता मला 120 दगड पूर्ण 120 दगड कोण आणून देणार? आजी म्हणते सगळ्यांनी एक आणणार आहे, 2-2 आणणार आहे. नाही मग सगळे जण नाही ओ म्हणतो सगळे जणांनी 10-10 आणा, झालं कसं तरी करून आणतात. मग एक गुहा तयार. नाही ओम काय करतो आणि माझ्यासाठी एक दोरा आणि काही कापूस, मग कापूसची गादी कमी आणि अद्विका बनवतात आणि गुहाचं ते हे वगैरे गुहा ओम बनवतो. ते लाईट पण ओमच लावतो आणि ते दरवाजा ओम काय करतो असं नुसतं टेकवून देतो त्याला, झालं. आणि ओम काय करतो त्या गुहेला असं 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 करतो, म्हणजे ते असं लाईट सारखं असं जेल मध्ये कसं ते असतं ना तसं. बंद करून टाक, नंतर मग आपण करू. मग किती वेळ झाले, किती मिनिटं झाले बघ? 6 मिनिटं. मग बस बंद कर. नाही नंतर आपण मग 1 तासभर करणार काय? हाच मग काय होतं, मग सुप्रियाजी मग गुहा बनते. ते जेल मध्ये कसं खिडकी असते तशी, म्हणजे थोडासा चंद्राचा प्रकाश यायला पाहिजे. आणि त्याच्यात ओम काय करतो, कोल्हाजीकडे जाऊन जंगली एसी आणतो. अरे बापरे, जंगली एसी कशी असते काय? म्हणजे त्याच्यात काय करतात, नॅचरल हवा एका एसी मध्ये भरतात आणि मग ते बंद करून टाकतात. आणि रिमोट नसतं, ते एकदा चालू केली बटन की मग ते आपलं चालू करतं. अरे बापरे, नॅचरल एसी, जंगली एसी. आजी म्हणते काही पण करतो बाबा. मग जंगली एसी लावतात. मग ओ म्हणतो आता हवाची काहीच गरज नाही. आजीला वाटतं ते तसं मला, पण घरामध्ये असं एसी आजी कधी बघितलंच नसते. आणि मग कवीन काय करतो, गाद्या बनवतो, उषा अद्विका बनवते आणि ओ म्हणतो आणि बेडशीट एकूण लायन जी कडून आणतो, म्हणजे जंगलाच्या राजाकडून. असं करता मग गुहा बनवून जाते. गुहा बनले की रे, बनले. सगळेजण म्हणतात जेवण करायचं का? नाही ओ म्हणतो इकडे जेवणाची व्यवस्था नाही, फक्त एक पाण्याचा माठ आणि पाणी बस. अरे बाप, जेवण कुठे करायचं? आजी म्हणते आजीला भूक लागलेली असते. मग ओ म्हणतो मी काहीतरी शोधून घेतो. मग तो कोल्हाजीकडे परत जातो. मग कोल्हाजी म्हणतो आता काय पाहिजे? मग तो म्हणतो वडापाव आहे का? किती प्लेट? आमच्या सगळ्यांसाठी 8 प्लेट वडापाव. कोल्हाजी म्हणतो आम्ही वडापाव खातो का, तुमच्याकरता बनवून देतो. आणि इकडे खाणार आहे की तिकडे खाणार आहे? इकडे खाणार असाल तर 5 रुपये घे, तिकडे खाणार असाल तर 10 रुपये घे. मी या की ते खातो आणि सगळ्यांकरता घेऊन. नाही ओ म्हणतो आम्ही सगळे तिकडे खाऊ. मग तो म्हणतो तिकडे खाणार असाल तर 10 रुपये द्या. ठीक आहे, किती रुपये होईल? 80 रुपये. ठीक आहे. 80 कसं? 10 रुपयाला 1 प्लेट म्हणजे 8 लोकांचा 80 होणार नाही. 10 रुपयाला सगळ्यांचं. अरे बापरे, एवढं? मला वाटलं 10 रुपयाला 1 प्लेट 80 रुपये. नाही तसं नाही, 2-2 करू. बापरे, खूपच स्वस्त. मग 10 रुपये देतो, घेऊन येतो. सगळेजण वडापाव बघून खुश होतात. भूक लागलेली असते सगळ्यांना. आजीला काय वाटतं, ओम जेव्हा सांगतो आजी वाटतं 10 रुपयात 1 प्लेट. 10 रुपयामध्ये सगळं 8 प्लेट आणलेलं आजी खुश होते. सगळ्या एक खातात. मस्त टेस्टी असतात वडापाव. माझी म्हणते अरे बापरे, वडापाव खाऊन भूक लागल्या, पोट भरलं का? काय वरण भात लावू विचारते आजी. नाही वरण भात नको, आता आम्हाला पोट भरलं म्हणतात. मग ओम काय करतो, उद्यासाठी गहू, तांदूळ, ज्वारी आणि मोतीचूर लड्डू. अरे बाबा, मोतीचूर लड्डू बघून आजीला जरा वाटतं अरे मोतीचूर लड्डू कशाला रे? मग आपण जंगलात राहायला. आणि मोतीचूर लड्डू सोबत बुंदीचे लाडू.
अरे बुंदीचा लाडू मोतीचूर लाडू किती मग काय खायचं. मग ओ म्हणतो हे सगळं उद्यासाठी. हे ते कोपऱ्यामध्ये ठेवा. एक बेडरूम असते त्याच्यात कोपरा असतो आणि म्हणजे वेस्टला असते एक छोटीशी बेडरूम. त्या बेडरूम मध्ये सगळं सामान ठेवायचं असतं आणि ईस्टला असते एक बेडरूम आणि त्याच्यामध्ये एकच जण झोपू शकतो. अरे बाप आजी म्हणते एकच जण मग आणि ते गादी खूप कमी असतात ना म्हणून 7 जण 4 गाद्यांमध्ये आणि ती गुहा असते छोटीशी म्हणून 4 जण माऊन जातात आणि 7 जण झोपतात. आता एकटं कोण झोपणार. मग ओ म्हणतो आजी तू जा. एकटी तू झोप म्हणतो. ठीक आहे बाबा मी एकटी झोपते. मला काय भीती वगैरे नाही आहे म्हणते. मला श्रीराम जय राम जय जय राम म्हटलं की मला भीतीत पळून जाते. ओम दरवाजा लावतो आपला गुहेचा पण आणि मग सगळे रात्री नारळूर झोपून जातात. मग आजी म्हणते सगळेजण झोपले मी पण झोपून जावं म्हणून आजी पण झोपून जाते. सकाळ होते कुकू कुकू आवाज येतो. नाही ह्याचा कोंबड्याचा. कोकळ्याचा आवाज येतो की कोंबड्याचा आवाज येतो. कोंबड्याचा. जंगलमध्ये कोकिळ येतात. नाही ते असं जंगल असतं फार्म ॲनिमल्स, ॲक्वेटिक ॲनिमल्स, वाईल्ड ॲनिमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट्स अरे सगळे. आजीला काय माहित नसते. मला कुकू कुकू आवाज आला जरा वाटते मग जंगलात आपण कोकिळ असेल पण ओम जेव्हा सांगतो मग आजीला तर ठीक आहे. मग उठतात सगळेजण ब्रश वगैरे करतात. आजी म्हणते चहा कॉफी. मग आजी म्हणतो ते चहा कॉफी काही नाही आजी आपण परत जायचं म्हणजे पुढच्या प्रवासात. नाही ओ म्हणतो इकडेच आपण थांबायचं आता आयुष्यभर. म्हणून ओम काय करतो गाय कडे जातो. गाय दूधवाल्याकडे आणि दूधवाल्याला म्हणतो दूधवाले दादा मला जरा दूध देता का. म्हणतो ठीक आहे किती पाहिजे तुम्हाला 1 लिटर पाहिजे की 2 लिटर पाहिजे. मग ओ म्हणतात 4 लिटर. अरे 4 लिटर दूध घेऊन काय करणार हो माझी म्हणते. मग तो म्हणतो आम्हाला 2 दिवसात 4 लिटर दूध लागतं. अच्छा दूध 4 लिटर आणून देतो दूध तो. मग सगळं आणि मग ओम परत एका स्टेशनरी मध्ये मग परत ते जंगल मध्ये मॉल असतो. हा खाण्याचं मॉल. तर खाण्याच्या मॉल मध्ये ओम कॉफी पावडर, चहा पावडर आणि बोर्नव्हिटा पावडर ह्याचे पॅक घेऊन येतो. आणि दूध ते चहा कॉफी आणि बोर्नव्हिटा ह्याचे कॉम्प्लॅन ह्याचं घेऊन येतो डबे आणि त्याच्यानंतर दूध. आजी सगळ्यांना दूध देते बोर्नव्हिटा आणि ओम काय करतो लाकडात ओरडते चूल पेटवते. चूल पेटून दूध गरम करतात. मग आजी काय करते कवीनला ओमला आजीला बोर्नव्हिटा देते. मग आबांना नानीला चहा करून देते. मग स्वतः करता कॉफी पिते. आणि मम्मा आणि बाबा त्यांना विचारते दूध पिणार आहे का रे. मग ते दोघं म्हणतात आम्ही साधं दूध पिऊ. मग त्यांना दूध देते. मग ओ म्हणतो आजी आज खीर बनवायची का. कशाची खीर. आजी म्हणते काय मी रवा पण आणला होता रव्याची खीर. बरं मी बनवते नानी बनवते. मी बनवेन. मी अधिका कवीन आणि नानी. अरे बरं ठीक आहे. छान आजीला वाटतं आजीला काहीतरी करावं लागेल. फक्त तुझी कामगिरी आहे दूध आणि गुळ हे दोन्ही आणायचं. हे तुझं काम. आणि भांडे घासून ठेवायचे सगळं आणि चूल पेटवायची. हे सगळं तुझं काम. मग आजी गुळ आणि दूध आणते आणि त्याच्यानंतर हे पण आणते काय म्हणतात भांडे पण आणते. ते धुते चांगल्यापणे आणि चूल पण पेटवते. सगळी गंमत सगळं तयारी होऊन जाते. आणि मग आजी काय करते 2 दगड ठेवते. 2 दगड ते दगड भांड ठेवते. ते चुलीवर भांड ठेवते. ते बसायसाठी बसायसाठी पण दगड आणून ठेवते. आणि सगळे भांडे त्या भांड्याच्या आजूबाजू ठेवते. आता आणि मग शेवटी ओमला कॉल करते. ओम तयारी झाले म्हणते कशाचा खीर बनवायचा. बरं ठीक आहे येतात ते सगळेजण. माधविका कवी नानी सगळेजण येतात.
मग आजी म्हणते मी काय करू आता, आम्ही बसू चुपचाप, बसा. बसा तुम्ही सगळे बसा आणि बनवतो. मग ओम म्हणतो नानी मी रवा आणि दूध तापायला ठेवतो, तू फक्त बघ. मग ओम रवा आणि दूध हे दोन्ही मिक्स करून त्याला तापायला ठेवतो. मग ते रवा आणि दूध जेव्हा तापायला ठेवतो, मग ते तापलं, ओम आपल्या टेक्निक बनवत असतो, सगळे पाहतच असतात. मग ते रवा आणि दूध तापलं, ते एका भांड्यात काढून ठेवायचं. आता गुळचे किसून गुळची पावडर बनवून ती गुळची पावडर एका भांड्यात टाकतो आणि ती पावडर ओम एका ह्याच्यामध्ये टाकतो, काय म्हणतात, परातीमध्ये. आणि त्या परातीमध्ये ते गुळाचं किस टाकलं, मग ते चांगलं असं